नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु क्लास 8 च्या या YouTube चॅनलवर तुमचे स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी नवोदयच्या पुस्तकातील गणित पाठ 3 अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म स्वाध्याय 3.1 त्याच्यातला पहिला प्रश्न पाहूया। 6 आणि 8 या संख्यांच्या वर्गांच्या बेरजेचे वर्गमूळ पुढीलपैकी कोणते? आता 6 चा वर्ग 36, 8 चा वर्ग 64 यांची बेरीज सांगितली आहे। 6 + 4 10 चा 0 1 कॅरी 3 + 1 4 आणि 6 10। आता 10 म्हणजे या ठिकाणी मिळाले 100 चे वर्गमूळ। आता पहा या ठिकाणी 10 100 चे वर्गमूळ काय आहे 10 आणि 10 चा वर्ग 100 आपल्याला वर्गमूळ विचारला होता। मग या आलेल्या बेरजेचा वर्गमूळ आहे 10। पर्याय क्रमांक सी त्याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे दुसरा। 12 आणि 15 यांचे साधारण अवयव आहेत। 2010 ला आलेला हा प्रश्न। आता साधारण अवयव म्हणजे काय की ह्या 12 आणि 15 यांचे अवयव काढायचे। अवयव काढल्यानंतर यांच्यातले कॉमन म्हणजे दोघींमधले सारखे अंक आपल्याला शोधायचे आहेत। या ठिकाणी 12 ला 1 ने भाग जातो, 2 ने जातो, 3 ने जातो, 4 ने जातो, 5 ने नाही, 6 ने जातो आणि नंतर 12 ने। 15 ला 1 ने भाग जातो, 2 ने नाही, 3 ने जातो, 4 ने नाही, 5 ने जातो आणि डायरेक्टली 15 ने। 1 आणि 1 3 आणि 3 म्हणजे या ठिकाणी 1 आणि 3 हे साधारण अवयव आहेत। म्हणजे पर्याय क्रमांक ए याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे तिसरा। एका संख्येचे वर्गमूळ 13 आहे तर त्या संख्येची दुप्पट होईल। आता वर्गमूळ दिलेला आहे आपल्याला 13 म्हणजे 13 चा वर्ग काय आहे 169 169 ची दुप्पट। आता 169 ची दुप्पट म्हणजे काय त्याला 2 ने गुणूया। 2 9 जा 18 चा 8 1 कॅरी 2 6 जा 12 आणि 1 13 चा 3 1 कॅरी 2 1 जा 2 आणि 1 3 338 338 पर्याय क्रमांक ए याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे चौथा। पुढील प्रश्नसंचाचे निरीक्षण करून उत्तरे द्या। 2009 ला आलेला हा प्रश्न। आता यांचं आपल्याला निरीक्षण करायचं विद्यार्थी मित्रांनो। या ठिकाणी 2 × 2 4 होतात, -1 × 1 येतो। 4 - 1 केलं तर 3 उत्तर येतंय, पण हे 2 + 1 आले कुठून? म्हणजे आपण ज्या पद्धतीने शोधलं त्या पद्धतीने नाही, मग दुसऱ्या पद्धतीने विचार करूया। या ठिकाणी 2 मधला कॉमन मिळाला आपल्याला 2 म्हणजे 2, इथं मायनस आहे, मायनसचा प्लस करूया। 1 × 1 याच्यातला कॉमन 1 घेतला, 2 + 1 = 3 बरोबर। ह्याच पद्धतीने शोधूया पुढचं बरोबर आहे का। याच्यातला कॉमन 3 मायनसचा केला प्लस, 2 कॉमन घेतला, 3 + 2 5 म्हणजे ह्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे। तर पहिलं मिळालं आपल्याला 73 त्यांच्याला कॉमन, मायनसचा केला प्लस आणि 72 म्हणजे 72 यांची बेरीज करूया। 3 आणि 2 5 7 आणि 7 14 145 म्हणजे 145 पर्याय क्रमांक सी त्याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे 5वा। या संख्येला पुढीलपैकी मूळ अवयवांचा कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही? प्रश्न वाचताना विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक प्रश्न वाचन
करणे आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला आता ह्या ठिकाणी मूळ अवयव हे सर्व बघितल्या क्षणी कळते की मूळ अवयव आहेत। त्यानंतर आता ह्या ठिकाणी आपल्याला कसोटीचा वापर करावा लागेल। सुरुवातीला या ठिकाणी 6 दिसतोय, 6ला 2ने भाग देऊ शकतो 2च्या कसोटीनुसार। मग 2ची कसोटी काय आहे? ज्या संख्येला 2, 4, 6, 8 आणि 0 म्हणजे समसंख्येने जर एखाद्या संख्येचा शेवटचा अंक समसंख्या असेल तर त्या पूर्ण संख्येला 2ने भाग जातो। त्याच कसोटीच्या नियमानुसार इथं 2 2 आहेत म्हणजे या पूर्ण संख्येला 2ने भाग जातो। आता 3ची कसोटी पाहूया। या ठिकाणी 3ने भाग जातो का? 2 आणि 5 7, 7 आणि 4 11, 11 आणि 1 12, 12 आणि 6 18। या ठिकाणी 3ची कसोटी लागू होते। काय आहे 3ची कसोटी? ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर 3ने पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो। त्याच नियमानुसार या ठिकाणी 3नेही भाग जातोय म्हणजे ए ने भाग जातोय। या ठिकाणी 2 आणि 3 आहे, बी नेही भाग जाईल। इथं 2 2 आहे, 2 म्हणजे सी नेही भाग जाईल आणि या ठिकाणी शेवटी 5 आलाय। 5ची कसोटी काय आहे? संख्येच्या शेवटी जर 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5ने पूर्ण भाग जातो। या ठिकाणी शेवटी 0 ही नाही आणि 5 ही नाही म्हणून पर्याय क्रमांक डी ने त्याला भाग जाणार नाही। आपल्याला तेच विचारण्यात आलं होतं, जे जात नाही ते आपल्यासाठी बरोबर, म्हणजे याचं योग्य उत्तर मिळालं पर्याय क्रमांक डी। पुढचा प्रश्न आहे 6वा। 4 अंकांची लहानात लहान संख्या असेल जेव्हा मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल। 2022 ला आलेला प्रश्न। 4 अंकांची लहानात लहान संख्या तुम्हाला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो, ती आहे 1000। मग आता 1000 ला मूळ संख्या असली पाहिजे। या ठिकाणी तुम्हाला दाखवतो विद्यार्थी मित्रांनो, बघितल्या क्षणी आपल्याला या ठिकाणी 8 दिसतोय, 8 ही मूळ संख्या नाही। या ठिकाणी पुन्हा 4 आलेला आहे, 4 ही मूळ संख्या नाही। इथं सर्व मूळ संख्या आहेत। या ठिकाणी पुन्हा 4 आलेला आहे, 4 ही मूळ संख्या नाही। मग सी आपलं योग्य उत्तर आहे का ते शोधूया, कारण यांचा गुणाकार सांगितलेला आहे। 5 मल्टिप्लाय 5 25, 25 मल्टिप्लाय 5 125, 125 मल्टिप्लाय 2 250, 250 मल्टिप्लाय 2 500 आणि 500 मल्टिप्लाय 2 1000 म्हणजे 1000 आणि आपल्याला तेच सांगितलं होतं म्हणून पर्याय क्रमांक सी आपलं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे 7वा आणि या स्वाध्यायातला शेवटचा। 2100चा मूळ गुणखंड आहे प्राइम फ्रॅक्शन। 2022 ला आलेला हा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, मूळ गुणखंडक। आता या ठिकाणी मागच्या प्रश्नासारखंच इथंही शोधायचं आहे। मूळ संख्यांमध्ये 15 ही मूळ संख्या नाही, पर्याय येणार नाही। या ठिकाणी 35 ही मूळ संख्या नाही, बी ही येणार नाही। इथं आहे पुन्हा इथं 4 ही मूळ संख्या नाही म्हणजे हे येणार नाही। मग आलं काय? पर्याय क्रमांक सी त्याचं योग्य उत्तर। पाहता क्षणी तुम्हाला उत्तर मिळायला हवी। चला विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तरही तुम्हाला सोडून दाखवतो। 2 मल्टिप्लाय 2 4, 4 मल्टिप्लाय 3 12, 12 मल्टिप्लाय 5 60, 60 मल्टिप्लाय 5 300 आणि 300 मल्टिप्लाय 7 जर केला 1 2 0 जशास तसा 7 3 जा 21 ही संख्या बरोबर आलेली आहे म्हणजे योग्य उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक सी। चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।